उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान यांच्यामध्ये असणारा अरल सी जो आहे तो ड्राय होत चाललेला आहे आणि यामुळे 7%नी सेंट्रल आशियामध्ये डस्ट वाढणार आहे. ओके, आता ही डस्ट वाढण्याचं कारण काय असणार आहे? बदलणारं क्लायमेट चेंज जे आपण बघतोय, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे आणि याचा कुठेतरी हा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. परंतु हा जर अरल सी ड्राय होत चालला तर याचे परिणाम काय होणार सेंट्रल आशियावर? तर आपली एअर क्वालिटी आणखी जास्त खराब होऊन जाणार. ओके, आणि सोबतच सेंट्रल आशियामध्ये आपल्याला ग्लेशियर्स वगैरे जे आहेत ते मेल्ट डाऊन होताना बघायला मिळते. म्हणजे समर आणखी जास्त हॉट आणि विंटर आणखी जास्त विंटरी असणार आहे. म्हणजेच काय तर कोल्ड कंडिशन आणखी जास्त असणार आहे. आणि हे कशामुळे हा पण होतं आहे? अरल सी जो आहे तो ड्राय होत असल्यामुळे आणि ड्राय होऊ लागल्यामुळे तिथे अरल कम डेझर्ट जे आहे ते सुद्धा एक्सपांड होताना आपल्याला दिसेल. आणि अशा गोष्टी आता खूप साऱ्या चर्चेत येताना सुद्धा ना तुम्हाला पाहायला मिळत असतील.